लोकवादी ॲग्रो प्लसमध्ये आपलं हार्दिक स्वागत। आज आपण घेवडा पिकाविषयी माहिती घेणार आहोत। त्यासाठी आपल्याबरोबर आहेत कृषी पर्यवेक्षक सुनील यादव। नमस्कार सर, तुमच्याबद्दलची थोडक्यात माहिती आपल्या शेतकरी बंधू आणि भगिनींना द्यावी ही विनंती। नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, मी सुनील यादव, कृषी विभागामध्ये कृषी पर्यवेक्षक या पदावर सध्या मृद सर्वेक्षण व मृद चाचणी कार्यालय सातारा जिल्हा अहमदाबाद या ठिकाणी कार्यरत आहे। या ठिकाणी आपण सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मातीचं परीक्षण करतो आणि मातीच्या परीक्षणाच्या आधारे शेतकऱ्यांना कोणकोणती खतं वापरली पाहिजेत याचा आपण त्या आधारे शेतकऱ्यांना सल्ला देतो। याशिवाय कोणत्या जमिनीमध्ये कोणतं पीक घेणं गरजेचं आहे हे सुद्धा या माती परीक्षण अहवालाच्या आधारे आपण शेतकरी बंधूंना सांगत असतो। मी गेले 27 वर्ष कृषी विभागामध्ये कृषी विस्तार कार्याचं काम करत असून आज अखेरच्या काळामध्ये जवळपास खरीप हंगामाशिवाय रब्बी हंगाम असेल, उन्हाळी हंगाम असेल, याशिवाय विविध असणारे भाजीपाला पिकं असेल, संरक्षित शेतीमध्ये पॉलीहाऊससारखी शेती असेल, शेडनेटसारखी शेती असेल आणि विशेष करून सद्यस्थितीमध्ये शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे सेंद्रिय शेती। या विषयावर सुद्धा शेतकऱ्यांच्या बरोबर खूप चांगल्या प्रकारे काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे। शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीमध्ये विश्वासानं उत्पादन घेण्यामध्ये सुद्धा प्रयत्न केलेला आहे। घेवडा सध्या वाढीच्या अवस्थेमध्ये असून सध्या तो फुलोरा अवस्थेमध्ये आहे। या अवस्थेमध्ये आपणास काय काळजी घ्यावी लागेल? शेतकरी बंधू भगिनींनो, सध्या घेवडा हे पीक फुलोरा अवस्थेत आहे, वाढीच्या अवस्थेमध्ये आहे। अशा परिस्थितीमध्ये पिकाचं व्यवस्थापन करणं फार महत्त्वाचं असतं, कारण घेवडा हे पीक द्विदलवर्गीय आहे। मग या पिकावर येणारे जे वातावरणातील बदलामुळे कीड असतील, काही रोग असतील, तर त्याचं आपण घरगुती पद्धतीनं पण नियंत्रण करता येतं। ते कसं करायचं? तर आपल्याला आपल्या परिसरामध्ये असणारी निंबोळी आहे, त्या निंबोळीची पावडर करायची। सर्वसाधारणपणे 5 किलो जर पावडर जर आपण घेतली आणि नाही जर उपलब्ध झाले तर लिंबोळी पेंडसुद्धा बाजारामध्ये सहजरित्या मिळते। ते आणून आपण 10 लिटर पाण्यामध्ये रात्रभर भिजत घालायची। 24 तास झाल्यानंतर ते सुते कापडाने पिळून घ्यायची आणि नंतर ते वस्त्रकाळ झालेलं जे निंबोळी अर्क आहे हा इतर जवळपास 150 लिटर पाण्यामध्ये जर आपण तो ओतला आणि जर काठीनं ढवळ आणि त्याची जर आपण फवारणी केली तर अतिशय चांगल्या प्रकारे पिकाची वाढ होते। पिकावर असणारे जे रस शोषणारे जे किडी असतात त्या किडींना पण चांगल्या प्रकारे आपण नियंत्रण करतो। याशिवाय फुलोरा अवस्थेमध्ये निसर्गात असणाऱ्या ज्या पीक वाढीसाठी येणाऱ्या काही मित्रकिडी जे असतात त्याचंही आपण चांगल्या प्रकारे संरक्षण करू शकतो। यासोबतच पुढील टप्प्यामध्ये आलेला जो फुलोरा आहे त्या फुलोराचं आपल्याला चांगल्या प्रकारे शेंगामध्ये रूपांतर करायचं असेल तर काही आपल्याला अन्नद्रव्यांची पण फवारणीच्या माध्यमातून आपण गरज भागवू शकतो। त्याच्यामध्ये 19-19-19 हे फवारणीचं असणारं जे खत आहे हे खत जर आपण एक पंपाला सर्वसाधारणपणे 100 ग्रॅम याप्रमाणे जर आपण वारा शांत असताना किंवा पाऊस नसताना किंवा वातावरणाचा अंदाज घेऊन जर फवारणी केली तर खूप चांगल्या प्रकारे त्याचं जे उत्पादन आहे ते वाढीसाठी आपल्याला मदत होते। आपल्या शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामातलं अतिशय महत्त्वाचं असं पीक जर कोणतं असेल तर ते म्हणजे घेवडा पीक होय। हे पीक सर्वसाधारणपणे हलक्या आणि शक्यतो कमी पावसाच्या प्रदेशामध्ये विशेषतः घेतलं जातं। याचं कारण असं आहे की घेवडा पिकामध्ये जेव्हा उत्पादन घेतो तेव्हा त्यासाठी लागणारं जे पाऊसमान आहे ते फार कमी असलं तरीसुद्धा पुरेसं असतं। याशिवाय याचा जो कालावधी आहे हा सुद्धा फार कमी आहे, म्हणजे जवळपास 2 ते 2.5 महिने। मग हा सर्व विचार करता हलक्या क्षेत्रातील पिकासाठी हे पीक हे खूप चांगल्या प्रकारे उत्पादन देऊन जातं। प्राथमिक अवस्थेमध्ये पिकाचे जेव्हा कालावधी किंवा कालखंड बघितला जातो तो सर्वसाधारणपणे जून ते सप्टेंबर अखेरपर्यंत हा कालावधी असतो आणि हे सातारा जिल्ह्याच्या दृष्टीनं जर विचार केला तर सर्वसाधारणपणे कोरेगाव तालुका आहे हा जवळपास 70 ते 80% विशेष करून कोरेगावचा उत्तर भाग आहे, वाटर स्टेशन असेल, तळी असेल, देऊर असेल, सातारोडचा परिसर असेल, या परिसरामध्ये प्राधान्यानं हे पीक
खूप वर्षापासून घेतलं जातं. तसाच अजून पुढचा भाग सातारा जिल्ह्यातला बघितला तर खटाव तालुका आहे, पुसेगाव आहे, वडूज परिसर आहे. या परिसरामध्ये सुद्धा खूप चांगला घेवडा येतो. याचं कारणच असं आहे की ह्यासाठी लागणारं जे हवामान आहे, हे हवामान खूप पोषक असं आहे. त्या दृष्टिकोनातून हे ह्या परिसरातील शेतकऱ्यांची एक अर्थवाहिनी म्हणूनच या पिकाकडे बघितलं जातं. याशिवाय ह्या घेवडाचं जे उत्पादन आहे, हे उत्पादन जेव्हा चांगल्या प्रकारे येतं तेव्हा त्याला बाजारपेठ आहे हे फार पूर्वीपासून दिल्ली मार्केटचं बाजारपेठ असल्यामुळे हक्काचा असा बाजारभाव ह्या घेवड्याला आपल्याला आत्तापर्यंत मिळायला दिसून आलेला आहे. फक्त मधल्या काळामध्ये पावसाचं चढ-उतार असल्यामुळे याच्या उत्पादनावर परिणाम झाल्यामुळं शेतकरी पर्यायी पिकाकडं सुद्धा कधी-कधी वाटाण्यासारखं पीक आहे ते सुद्धा घेण्याचा प्रयत्न करतो. तरीसुद्धा सर्वसाधारण आपली भौगोलिक परिस्थिती असणारा पाऊसमान आणि काही प्रॅक्टिसेसचा जर आपण प्रयत्न केला तर आपण पुन्हासुद्धा पूर्वीचं जे आपल्या भागचं जे वैभव आहे घेवडा पिकाचं ते आपण मिळवू शकतो. घेवडा पिकाविषयी आपण शेतकऱ्यांना मूलभूत आणि महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल लोकवादी ॲग्रो प्लस मार्फत आम्ही तुमचे सतशः आभारी आहोत. धन्यवाद. मित्रांनो, तुमचे काही वैयक्तिक प्रश्न असतील या पिकासंदर्भात तर अवश्य तुम्ही या कमेंट्समध्ये आम्हाला कळवू शकता. आम्ही त्याचा अभिप्राय अवश्य देऊ. धन्यवाद. या चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगोदर अपडेट होण्यासाठी आत्ताच आपला लोकवादी न्यूज चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.